अरे परशा चले येऊ का भाई फायनली परशा बाय बाय भाई फायनली तो दिवस आलेला आहे आणि आम्ही 5-6 जणच आहेत पण सगळे उज्जैनला चाललेलो आहेत 1-1.5 वर्षानंतरचा प्लॅन फायनली सक्सेसफुल झालेला आहे हे बघा आम्ही पुढच्या प्रवासाला लागलेलो आहे शिवम थँक्यू सो मच वेळातनं वेळ काढून मला मोशी टोल नाक्याला सोडवायला आलेला आहे शिवम डायरेक्ट थेट जिमवरून आलेला आहे थँक्यू शिवम थँक्यू फायनली आमचे सगळे मित्र आम्हाला सोडवायला मोशी टोल नाक्याला आलेले आहेत आम्ही 6 जण आहेत पण आम्हाला सोडवायला 10 जण आलेले आहेत एवढा मोठा मित्रपरिवार आहे आमचा आक्या थँक्यू सो मच भाई उद्या तू जाऊन पनीर खा कुठल्या बी हॉटेलला मला स्कॅनर पाठव भाई हा आक्या वेळेतनं वेळ काढून आख्या आजारी असताना कोदळवाडीच्या तेवढ्या धुरातून आलेला आपल्यासाठी आख्या थँक्यू स्लीपरमध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे फायनली सगळे AC स्लीपर बघून खुश झालेले आहेत आणि आमचा बंटी तर अख्ख्या बसमध्ये पुढं मागं करत आहे ओंकार तर एवढा खुश झालेला आहे की खूपच खुश यावरती चल त्या परत केस नको वरती हलतोय काय मध्ये बसलोय त्यामुळं जावा ना एंट्री आणि ट्रॅव्हल्सने पहिला स्टॉप घेतलेला आहे आणि आम्ही इथं हॉटेल गुरु दत्त सद्गुरू इथे थांबलेलो आहे फायनली एका जागी आम्हाला चहा भेटलेला आहे आणि आम्ही प्रतीकचा आवडता विषय म्हणजे चहा आणि बंटीचा आवडता विषय म्हणजे पाण्याची बॉटल शुभ्या पिऊन बघ थोडा पिऊन की छान लागतं सुरेश पिणार का आणू का आईस्क्रीम खाऊ वाटती पण नको आता गरम सोबत गार होऊन जाईल गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही मध्य प्रदेश आंध्र प्रदेशच्या हद्दीमध्ये आहे हो कसं वाटतंय 7 तासाची झोप काढून खूपही प्रवास झालेला आहे आमचा फायनली आम्ही सकाळी झाली आणि इथं एका ठिकाणी नाश्त्याला थांबलेलो आहे बहुतेक आम्ही मध्य प्रदेशमध्ये वाटतं बंटे मध्य प्रदेश आहे का आंध्र प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये आलेले आणि हे आमची चव्हाण ट्रॅव्हल्स म्हणून बस आहे आम्ही आता इथे प्रवास करा पण होतंय चांगली बस जास्त ते बघू शकता इथल्या पोह्यामध्ये हळदीचं प्रमाण लय कमी आहे हळद महाग आहे म्हणून त्यांनी हळद लय कमी टाकलेली बघू शकता पोहे कमी आणि शेव जास्त समजू शकता तुम्ही कुठं आलाय महाराष्ट्राच्या बाहेर आलेला आहे बॉर्डर क्रॉस केलेली भाऊ काय झालं भाऊ काय झालं तर आम्ही एका ठिकाणी बसतो आणि सर्व मिळून नाश्ता करतो 2-3 फ्रेश व्हायला गेलेत पण 2-3 जे रेडी झाले आहेत ते नाश्ता करतो काय शुभे कोथिंबीर आहे जाळलेली चव्हाण साहेब थांबा ना थोड्या वेळ आता जर नाश्त्याला उतरलो तुम्ही चालले काही शुभा सांगा चव्हाण काकाला म्हणलो नाश्ता करून परत आमच्या स्लीपरमध्ये रवाना झालेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता हे आंध्र प्रदेश मध्य प्रदेशातले रस्त्यांचं किती अवघड आहे म्हणजे रस्ते एवढे मोठे आहेत पण वाहनं किती कमी आहेत रस्त्यावरती शुभम कसं वाटतंय मग नाश्ता करून तुला
एकदम मस्त वाटतंय. काय मस्त वाटतंय त्याच्या आईला. त्यांनी भाऊ 10 मिनिटं म्हणून एका मिनिटात आम्हाला नाश्ता उरकायला लावलाय. तो बी पूर्ण नाही केलेला आम्ही. जसा होता तसा पोटात थोडे 2 दाणे टाकले ना आलो खाली. श्रेयस का रे कोणाला शोधतोय? गाडीत बसल्यावर अरे हाल ना थोडं. अय बाबा हे का सैर भैर ओंक्या ओंक्या. अरे उठ ना. टेन्शन मध्ये दोघं भाऊ. कुठं आलोय आम्ही? बॉर्डर सोडली. आता जे होईल ते होईल देवाच्या हातात आहे. सी टाईप पिनचं चार्जर पण आहे बट तिथं नाही आहे कारण तिथं तेव्हा पैसा नव्हता एवढा त्यांच्याकडं. आहे इथं पण आहे. सॉरी बघण्यामध्ये जरा आमच्याकडनं थोडं हे झालेलं आहे. सॉरी त्याबद्दल कृपया क्षमस्व माफी असावी. आमची इथं आल्या फसवणूक झालेली. आम्हाला देवाच्या गेटला सोडवणार होते पण आम्हाला 3 किलोमीटर लांब सोडवण्यात आलेलं आहे. चव्हाण ट्रॅव्हल्सला आम्ही कंप्लेंट करणार आहे आता या गोष्टीवरती. आणि हे तुम्ही बघू शकता. आणि हे बघू शकता तुम्ही सिटी किती क्लीन आहे. आयला सिटी किती क्लीन आहे बघा ना. चिखलीवाल्यांना जरा तुम्ही काहीतरी आदर्श घ्या यांच्याकडून. आता आम्हाला फर्स्ट इथं पहिलं हॉटेल दाखवायला आणलेलं आहे. हॉटेल प्रकारे बघू इथं काय काय सुविधा आहेत आतमध्ये जाऊन. 2 रूम आहेत तिथं. 2 रूम बघायला झालेलं आहे. चप्पला काढू बाहेरच. हे वॉशरूम. हे असं बेड आहे. ते काय त्यात हे रूम इथं पहिली रूम आहे. ओंकारला मोठी रूम पाहिजे म्हणून 6 नंबरची रूम बघायला चाललेलो आहे आता. ओंक्या ही आहे 6 नंबरची रूम म्हणजे दुसरी रूम आहे. बघू शकता तुम्ही रूम कशी आहे. करणारा तुमचे आधार कार्ड दाखवले. आधार कार्ड नसेल तर वरती एंट्री नाही आहे तुम्हाला. हा व्हॉट्सअप पे नंबर पे डाल. हो साहेब हो घेतले. दोन्ही सीटा घेतल्यात. आता 7 नंबरची रूम कन्फर्म केलेली आहे आम्ही. फायनली 7 नंबरची रूम आम्ही कन्फर्म केलेली आहे. नाही बाहेरच काढू. लाईट करणार आमचं आधार कार्ड काही भेटलेलं नाही पण त्यांना रूम मध्ये प्रवेश करण्यात दिलेला आहे. आणि बघू शकता 7 नंबरची रूम आम्ही कन्फर्म केलेली आहे. आणि ह्यासाठी आम्हाला 1600 रुपये भरायला लागलेले. तर ते व्यवस्थित वाटतात का तुम्ही आम्हाला जरा कमेंटमध्ये सांगा. अरे भाऊ फ्रेश व्हायला चालला लगेच आंघोळीला. 2 मिनिटामध्ये आंघोळ करून या भाई लवकर. ओंक्या तू जा की फ्रेश होऊन येतं वर. बसून येतं वर. वरती टेरेस आहे तिथं कपडे वाळू घालायला आलेलो आहे. ते बघू शकता तुम्ही कपडे वाळू घालायचे. जागा आहे का आपल्याला कपडे वाळू घालवायला? शेवटी आम्ही सगळे रूमवरून फ्रेश होऊन निघालेलो आहेत वाटा पाहण्यासाठी. चला 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 लवकर चला उशीर होत आहे आपल्याला. एक जणाला आम्ही इथं महाकालच्या मंदिराचा रस्ता विचारत आहे. तिथले रिक्षा बघू शकता तुम्ही कसे. हे बघा रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा आहे. 6 जण आरामशीर बसून जाऊ शकतो. इथं आम्ही बेल्ट खरेदी करायला आलेलो आहे. बंटी पुण्यालाच बेल्ट विसरून आलाय त्यामुळे इथं बेल्ट खरेदी केलाय. आता बंटीने बेल्ट पण लावलेला आहे. आता निघतो आम्ही
मंदिराच्या दिशेने. फायनली आम्हाला एक जेवायचं हॉटेल भेटलेलं आदित्य योगीस. तिथं आता आम्ही सगळे जेवायला चाललेलो आहे. बघूया कसं आहे जेवण आता इथे. आणि आम्ही फायनली जेवायला थांबलेलो आहे एका ठिकाणी. त्यात आज ओंक्या आणि प्रतीकचा उपवास आहे. आणि इकडं बसलेत पनीरवाली माणसं. आक्या तुला सोडून पनीर खात्यात बघ, काय वाटतंय काय यांना. हे बघ बंट्या तर पनीरचे फोटो काढतोय. फायनली आम्ही एक रिक्षा बुक करून सगळेजण 5 मंदिराकडे निघालो आहेत. त्यामध्ये ओंकार पुढं बसलेला आहे. 5 मंदिरं. श्रेयस राहिलेला आहे. श्रेयसला बघू शकता. पहिल्या ठिकाणी पोहोचलेलो आहेत संदीपनी आश्रमाच्या इथे. आणि आम्ही आता मस्त जेवण वगैरे करून आमच्या पहिल्या ठिकाणी भेट द्यायला चाललेलो आहे. बघूया इथं काय काय असं स्पेशल आहे. मी तुम्हाला दाखवतो. जर काय विशेष खास वाटलं तर मी नक्की तुम्हाला दाखवेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. बघू शकता इथं मूर्त्या वगैरे सगळ्या. वातावरण बघा पूर्ण हिरवळ दिसते. इथली स्पेशलिस्टी मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये काय आहे इथं खास असं, जे की हे फेमस ठिकाण आहे. मला पहिलं श्रीकृष्ण सुदामा बलराम विद्यास्थळ दिसलेलं आहे, जे की प्राचीन काळातले एक कुबेर प्रतिमा त्यांनी रेखाटलेली आहे, जे की अजून आपण बघू शकतो. श्रीकृष्ण पाठशाला का प्रमुख दर्शन यहाँ पे कर सकते हो आप. इथं आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहे, जिथं आम्ही तर इथली स्पेशालिटी हे आहे सगळं असं विविध प्रकारचं पुराण, मीमांसा, तर्क, कल्प, निरुक्त जे सुंदर प्रकारे असे चित्ररेखन केलेले आहे. बघू शकता तुम्ही. निरुक्त, ज्योतिष, व्याकरण, ग्रामर हे पूर्णरित्या समजवलेलं आहे आपल्याला कमी ह्यामध्ये. छंदशास्त्र, शिक्षा कशी दिली जायची पहिल्या काळामध्ये, परत आयुर्वेद प्रदान कसे करायचे बघू शकतो. आमचे ओंकार नरम इथं सगळ्यांना शिक्षाचं वर्णन सांगताना यज्ञ प्रधानाने ही सगळी माहिती मला इथं दिलेली आहे. 14 विधाई नावेत आहे. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प, धर्मशास्त्र, पुराण, मीमांसा, तर्काचे माहिती दिलेली आहे. 64 कलाओं की दीर्घाये म्हणून असं एक ठिकाण आहे. तिथे तुम्ही बघू शकता मासे, कासव, बदक होता. बदक गेला कुठं? हे काय कासव? ओके शुगर इथं होता कासव, खाली गेला वाटतं. बघू शकता तुम्ही केवढं मोठं असं 64 कलाओं की दीर्घाये म्हणून एक ठिकाण आहे. तिथं असं एक तलाव आहे, त्यामध्ये मासे, कासव, बदक असे वेगवेगळे जलप्राणी होते. गीत, नृत्य त्याच्या माध्यमातून कशी शिकवण दिली जाते ते दाखवलेलं आहे. आम्ही आज 64 कला बघायला आलो. ह्याचा मिनिंग आहे की त्यांनी 64 दिवसामध्ये 64 कला आत्मसात केल्या विदिन कमी टायमामध्ये. 64 डेज त्यांनी त्याच्यात कमी टाईममध्ये कला आत्मसात करून घेतल्या. विच वर्ड्स सगळ्यात शेवटची 64वी कला आहे, ज्यामध्ये व्यायनिकी म्हणून एक कला आहे, ज्यामध्ये फिजिकल एक्सरसाइज युअर फ्री टाइप फॉर सेल्फ इम्प्रूव्हमेंट, डिफेन्स और अदर वर्क प्रोटेक्शन फॉर द लाईफ. सगळ्यात भारी कला ॲट द टाइम ऑफ एंडिंग ऑफ देअर अचिव्हमेंट त्यांनी ही कला आत्मसात केलेली आहे कमी टाईममध्ये. सो प्राऊड ऑफ गीता उपदेश.
आणि आमचं सेकंड डेस्टिनेशन आहे मंगलधाम. संजय पांडे. तर हे अख्ख्या वर्ल्डमध्ये एकच आहे फक्त मंगलधाम म्हणून. इथे परिवाराच्या सुख शांतीसाठी दान केले जाते. तुमचं स्वयं जे काय असू शकतं, काय प्रॉब्लेम्स असतील, इच्छा असू शकतात, त्यासाठी पण दान केले जाते आणि पूर्ण होतात. त्या सगळ्या इच्छा तुम्ही ज्या मागताल त्या इथं पूर्ण होतात. असं दान करायचं असेल तर 251 पाठवा. 251 रुपये पाठवा आणि ते ॲक्सेप्ट केले जाते. तुमच्या नावाने इथं खूप काही सुख शांती लाभो तुम्हाला असं मागेल. तर तिसरं डेस्टिनेशन आहे कालभैरव मंदिर. आणि हे तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी इथं पण किती आहे. कालभैरव मंदिर हे एक फेमस मंदिर आहे ह्या 5 मंदिरांपैकी. आणि बघूया आता ते मंदिर कसं आहे आतमधून, काय तिथं असं स्पेशल आहे ते बघूया. अर्धा तास लाईनमध्ये थांबलो पण एवढी गर्दी होती की नीट दर्शन घ्यायला जमलं नाही. पण ठीक आहे, इथं येणं महत्त्वाचं असतं कधी कधी. शिवमंदिरमध्ये दर्शन घेऊयात. कालभैरव मंदिराच्या बाहेरचं मार्केट बघू शकता तुम्ही. इथं कपडे, महाकालचे कपडे, प्रसाद वगैरे सर्व काही भेटलं जातं. आमच्या 4थ्या डेस्टिनेशनला गडकालिका मंदिरला. कालिका आम्ही आलेलो आहे गडकालिका मंदिरामध्ये. हे बघा तुम्ही, हे ऑनलाईनरित्या इथून दर्शन घेऊ शकता. तुम्ही हे आहे आमचं 5वं डेस्टिनेशन जय श्री श्री. आणि आम्ही इथं महाकालला आलो आहेत म्हणून आता महाकालचे शर्ट घेतोय सगळेजण. तर बघू शकता तुम्ही शुभमला कसा दिसतोय, तुम्ही रिव्ह्यूमध्ये सांगा. ओंके तू फुल घालून बघ. महाकालला आम्हाला शास्त्रीजी भेटलेले आहेत, ओमकार आबासाहेब शास्त्री. बंट्या सगळ्यांनी घातलेत भाई, घे तू पण घाल बंट्या. XXL ओ देव इसको. हे बंट्या घाल 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 घाल. अरे हाय जागा, घाले बंट्या, घाल घाल लवकर. फायनली आम्ही महाकालला येऊन सगळ्यांनी महाकालचा शर्ट तर घेतलेला आहे. आता दर्शन होईल थोड्या वेळात. आणि बंटी चहाचा आस्वाद घेताना. फायनली आम्ही उद्या ओंकारेश्वरला जाणार आहेत. तर ते तिकीट काढण्यासाठी तिथं सिटी बस तिकीट काउंटरला आलेलो आहेत. आणि उद्या आम्ही ओंकारेश्वरला जायची तयारी आजच करतो. उद्या तिकीट भेटते नाही भेटते. चला 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 तिकीट काढतो. चला आम्ही सगळे महाकाल मंदिरासाठी चाललेलो आहे. आणि इथं आम्हाला चप्पल ठेवायची होती पण चप्पल स्टँड काय भेटलेलं नाही. तर आम्ही जिथून प्रसाद घेणार आहे तिथं चप्पल ठेवणार आहे सगळे. महाकालला आम्ही आता एंट्री करत. लाईट वालं मंदिर हे बोले बोललो ना, महाकालला एंट्री करत आहे. अरे हो गया, दोनों से निकला है, प्लान बन गया. कोण दिसलं नाही. पुढे जा ना तू, ब्लॉग वाला. महाकालला एंट्री केलेली आहे.
तुम्ही बघत नाही रो ब्लॉग मध्ये. आणि हे बघू शकता महाकालच्या मंदिराच्या दर्शनासाठी भाविक कसे पळत चाललेले आहेत. जय. बघा गर्दी किती आहे. आणि हे बघू शकता फायनली आम्ही सगळे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहेत. आणि गर्दी बघा केवढी. महादेव. हे भाविकांची गर्दी बघू शकता. महाकाल खूप फेमस असं ठिकाण आहे उज्जैनचं. हर हर. तर तुम्ही सगळे ऑनलाईनरित्या इथं दर्शन घेऊ शकता महाकाल उज्जैनचं. स्क्रीन बंद करण्यात आलेली आहे बट तुम्हाला. जय महाकाल. भागो भागो. आणि लाईन सोडलेली आहे परत, त्यामुळे आम्ही परत चाललेलो आहे आता आरतीच्या दिशेने. दिसतोय भाई. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे इथं डेकोरेशन आहे. फायनली आम्हाला सगळ्यांना आरतीसाठी मस्त जागा भेटलेली आहे. आणि हे बघू शकता आरती चालू झालेली आहे. आरती चालू झालेली आहे. इथं आरती चालू झालेली आहे. आणि इथं तुम्ही सुंदर अशा मूर्त्या बघू शकतात. काय खूप सुंदर प्रकारे इथं मूर्त्या आहेत. आणि ही गर्दी पण बघू शकतात मूर्त्यांसोबत. म्हणजे इथं आल्यानंतर एकदम मन प्रसन्न झालं. एकदम असं भारी वाटतंय की बाबा लाईफमध्ये फर्स्ट टाइम कुठेतरी गेलेल्याचं स्वार्थ झालंय. हे बघू शकता आपले गणपती बाप्पा पण बघायला भेटत आहेत इथे. गणपती बाप्पा आत्ताच आम्हाला सोडून गेले आणि इथं बघायला भेटले. यापेक्षा सुंदर असं दृश्य काय असू शकतं उज्जैनला येऊन. गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 2 झालेला आहे आणि आम्ही सगळे आज ओंकारेश्वरला जाणार आहेत. तर हळूहळू सगळेजण एक जण फ्रेश होते. श्रेयस आधी झोपलेला आहे, आमचा फ्रेश उठलेला आहे. आता नेक्स्ट नंबर आंघोळीचा बंटी पाटीलचा आहे. आणि शुभम सेट स्वतः आंघोळीला गेलेले आहेत. साबणाचं पाणी करून ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी. त्यांनी जायचं फक्त उडी मारून यायची. मी आंघोळ करून फ्रेश होऊन बसलो होतो. लवकर नंबर फायनली रूमची चावी दिलेली आहे आणि आम्ही सगळे आता निघालो आहोत उज्जैन स्टॉप टू ओंकारेश्वरला. सकाळ सकाळ जरा नाश्ता करून घेतो. आता भरपूर भुका लागलेली आम्हाला. चला. उज्जैनमध्ये तुम्ही घरं वगैरे बघू शकता. इथे जुन्या काळातली घरं आहेत. प्राचीन संस्कृती टाईप घरं आहेत. बघू शकता. आंघोळ चालू आहे त्याची. ओंकारेश्वरला जायचा 8:30चा टायमिंग होता पण पॅसेंजर भेटले नाही. त्या कारणास्तव 1 तास लेट झालेला आहे आम्हाला. आणि आता फायनली बीचच्या स्पीडने आम्ही निघालेलो आहेत. आता डायरेक्ट उज्जैन टू ओंकारेश्वरला गाडी थांबल. आता समजतो आणि चलतो पुढे. 3 तास झालं प्रवास करतोय. ही नदी दिसलेली आहे आम्हाला. उज्जैन टू ओंकारेश्वर रस्ता फक्त 3 तासाचा आहे पण 5 तास लागले. हे बघू शकता. इथं आंघोळी वगैरे करतायत लोक. नर्मदा नदी आहे ही मोठीशी अशी.
आणि आम्ही टेम्पलच्या कडे चाललेलो आहे. बंडे कसं वाटतंय सवारी घेऊन? सवारी 2 सवारी बाकी है और फायनली आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहे आणि आता जेवण केलंय जस्ट आणि आम्ही सगळे दर्शनासाठी निघतोय आता. ओंकारेश्वरला दर्शनाला आलेलो आहे आणि हे तुम्ही गर्दी बघू शकता. अर्धा तास झालं लाईनीत थांबलोय पण अजून गर्दी काही संपलेली नाही. आम्हाला अजून 1 ते 1.5 तास लागेल मंदिरापर्यंत जायला. बघूया आता ही गर्दी कशी कमी होते हळूहळू. खूप गर्दी आहे खूप. आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. 4 तास लाईनमध्ये थांब शेवटी दर्शन आम्हाला भेटलेले आहेत आणि आता आम्ही सगळे निघालेलो आहेत. निघायच्या आधी तुम्ही एक सुंदर असा व्ह्यू बघून घ्या. आम्ही रिक्षामधून सगळे चालू आहेत वडवाला. आम्हाला भेटणार आहे कोणता स्टॉप? जामनोडवरनं आम्हाला ट्रॅव्हल्स भेटणार आहे. त्यामुळं आम्ही आता रिक्षा केली आणि आम्ही वडवाला चाललेलो आहे. भेटूया. संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही धानोड म्हणून स्टेशन आहे तिथून आम्हाला ट्रॅव्हल्स भेटणार आहे. ₹90 तिकीट होतं तर असं पर पर्सन आम्ही सगळे आलो. आता लय भुका लागलेल्या आहेत. बघू काहीतरी खायचा प्लॅन करू. आणि हे काय आम्ही धानोडला एका ठिकाणी जेवायला थांबलेलो आणि इथं आम्हाला काय बघायला भेटले? येवले अमृततुल्य. हे बघू शकता तुम्ही येवले अमृततुल्य आम्हाला धानोडमध्ये बघायला भेटलेले. आणि आम्ही इथं जेवण झालंय बट स्टील आम्ही चहा आणि केक खाऊन आस्वाद घेतो. पुण्याचं काहीतरी इथं बघण्यासारखं भेटलं आणि ते की आवडलं.